लग्नाची बेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की सिंधूने घरातील सर्वांना सांगितले असतं की मी ऋषभला आणि रेश्माला जवळ करणार. त्यामुळे राघव हा सिंधूला म्हणतो की तू नक्की तिला जवळ त्या दोघांना एकत्र आणणार आहे ना. त्यावेळेस कृष्णाही राघवला म्हणते की लंबू जरा माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं व्यवस्थित करेन. त्यानंतर तिथून राघव निघून जातो आणि कृष्णा ही घरात एकटी असते. त्यावेळेस मधू त्या ठिकाणी येते आणि ती दरवाजा बंद करून कृष्णाशी बोलत असते. तेव्हा कृष्णा ही मुद्दाम घाबरण्याचे नाटक करते आणि म्हणते तू दरवाजा कशासाठी बंद केलाय. तेव्हा ती म्हणते की तू हे घर सोडून निघून का गेली होती, कुठे गेली होती आणि तुझी मैत्रीण ती कधी इथं आली. त्यावेळेस कृष्णा मधूला म्हणते ए सुंदरी अशी चिडून काय बोलतेस, जरा शांततेने बोल ना. त्यावेळेस ती विचारते की तू काय करत आहेस आणि हे काय लावलं आहे, तू राघवशी लग्न करणार आहेस. तेव्हा ती सांगते की पिंकी माझी ही बालपणाची मैत्रीण आहे आणि तिला जेव्हा कळलं की मी राघवशी लग्न करणार आहे तेव्हा ती राघवचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी या ठिकाणी आले होते. तो माझ्यासाठी योग्य आहे का योग्य आहे हे बघण्यासाठी ती आले होते. त्यावेळेस मात्र मधू म्हणते की तू राघवशी लग्न करणार आहे. तेव्हा ती म्हणते की त्यांना कुठं माहिती आहे की मी सुद्धा लग्नाच्या मंडपातनं पळून जाऊ शकते. मी जर आता जाऊ शकते तर त्यावेळेस लग्नाच्या मंडपातूनही पळून जाऊ शकते. त्यामुळे मला लंबू हा शोधायला येऊ शकत नाही आणि तुझा मार्ग सोपा होईल. मी विसरलेली नाही तू कशी आहेस, तू त्या सिंधुबिंदूचं काय केलं हे मला माहिती आहे. असं म्हटल्यानंतर मधूच्या चेहऱ्यावरती पाण्यासारखे हावभाव असतात, ते अगदी घाबरलेली असते. तेव्हा मात्र कृष्णा म्हणते ए मधू काय घाबरतेस तू, घाबरू नकोस, मी गंमत केली असं म्हणून ती जोरजोरात हसायला लागते. तुला माहिती नाही का मी अशी करत असते असं. नंतर मधू त्या कृष्णाला म्हणते की ए कृष्णा, राघव फक्त हा माझा आहे हे विसरू नको आणि राघवच्या आणि माझ्या मधात कोणी आलं तर मी त्यांना सोडणार नाही. त्यानंतर सिंधू ही राजश्रीला आणि ऋतुजाला ऋषभला आणि रेश्माला कसं जवळ आणायचं याचा प्लॅन सांगत असते. त्या दोघीही छानपैकी ऐकत असतात आणि त्यानंतर ऋतुजा म्हणते खरंच हा प्लॅन चांगला आहे आणि तो जर सक्सेस झाला सिंधू तर मी तुझे उपकार कधी विसरणार नाही. तेव्हा राजश्री म्हणते की ऋतुजा तू काळजी करू नको, सिंधू या याच्यात आहे ना मग ते सर्व व्यवस्थित होईल. तुम्हाला माहिती ना सिंधू कुठलंच काम अपूर्ण सोडत नाही. त्यानंतर कृष्णाही बाहेर ब्लूटूथ घेऊन येऊन गाण्यावर डान्स करत असते. डान्स करता करता वरून राजश्री आणि ऋतुजा या दोघंही येतात. घरातनं रुक्मिणी येते आणि ती जोरजोरात ओरडू लागते काय लावलंय मुली, काय जोरात आवाज केलायस. त्यावेळेस ती म्हणते ए फडफड कशासाठी बंद केलंस, आज माझ्या भावड्याचं लग्न आहे. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते हे काय चालवलेलं आहे, तुझ्या भावड्याचं लग्न म्हणजे काय. त्यावेळेस ऋतुजा ही रुक्मिणीला सांगते की आज माझ्या मुलाचं लग्न आहे. ज्यावेळेस रेश्माने यातनं रिमूव्ह व्हायचा प्रयत्न केलेला आहे तर मी आता माझ्या मुलाला घरापासून दूर ठेवणार नाही, त्याच्या इच्छेप्रमाणेच त्याला मी सांभाळणार आहे. तो दुसरं लग्न करणार आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. हे सर्व रेश्मा ऐकत असते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की मला अजून कसं सांगितलं नाही रेश्मा ऋतुजा तू या सर्व गोष्टी घरात घडल्यानंतर. आणि त्यानंतर ऋतुजा ही म्हणते की वहिनी मुलगा माझा आहे, आता निर्णय मला घ्यायलाच हवे. त्यानंतर राजश्रीसुद्धा सिंधूकडे बघू लागते आणि हसू लागते आणि रुक्मिणी ही ऋतुजाला समजवत असते की तू आधीच आपल्या घरात एवढा मोठा प्रश्न आलेला आहे आणि तो अशी काय करत आहे. त्यानंतर मधूसुद्धा या गोष्टी बघून आश्चर्यचकित झालेली असते. तेव्हा ऋतुजा ही त्या ठिकाणून जाते आणि खुर्चीवर बसते. तेव्हा राजश्री येते आणि राजश्री म्हणते की ओ वहिनी, ऋतुजा जे म्हणते आहे ते बरोबर आहे, कारण ऋषभलाही काहीतरी मन आहे, त्याने बदलण्याचा प्रयत्न केला पण त्याला जर कोणी समजूतच घेत नसेल तर शेवटी त्याने ते करायलाच हवं. नाही त्या दोघांचा डिवोर्सही झालेला आहे, रेश्माने डिवोर्सवर सह्या केलेल्या आहेत. तेव्हा आता आपल्या ऋषभने लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर मधू म्हणते की तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करत आहात आणि रेश्माचा कोणीच विचार करत नाही. राघव म्हणतो की बरोबर आहे, आता ऋषभ कितीतरी दिवस ह्या गोष्टीमध्ये अडकून राहणार आहे, शेवटी त्याला त्याचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. तेव्हा मधू रेश्माला म्हणते की घाबरू नको, जसं ऋषभने दुसरं लग्न केलं तसं मी तुझं दुसरं लग्न करून देणार. त्यानंतर ऋतुजाही तिथं बसलेली असते आणि नंतर राजश्री ही बोलत असते. तेव्हा सिंधू ही त्या दोघांचं ते म्हणते आवरा आवरा, आता आपला भावड्या येईल आणि आपल्या घरामध्ये लग्नाचा मुहूर्त टळून जाईल. त्याच वेळेस ऋषभ हा सिंधूला आवाज येतो सिंधू वहिनी म्हणून. सर्वजण हे दरवाजाकडे जातात आणि ऋषभ हा एका मुलीला घेऊन घरात आलेला असतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते काय चालवलं आहे,
तेव्हा सिंधू ही ऋतुजा काकूला म्हणते, अहो ऋतुजा काकू, आता तुमच्या सुनेला तुम्हाला घरात घ्यायचं नाही का, स्वागत करायचं नाही का, जरा आरतीचं ताट आणा. ऋतुजा ही रेश्माला म्हणते की रेश्मा आरतीचं ताट आणते का असं म्हणणार, तेवढ्यात ती तिचं तोंड बंद करते. तेव्हा सिंधू म्हणते की थांबा मीच आणते. सिंधू ताट आणून देते आणि ऋतुजा ही घरामध्ये त्या मुलीचं आगमन करते. ते आगमन करत असताना, ऑप्शन करत असताना रुक्मिणी लगेच बोलते, ए ऋतुजा, तू बघितलंस का ही मुलगी कोण आहे, काय आहे, हिचे नातेवाईक कोण आहे, कुठून आहे, कशी आहे. तेव्हा ती सिंधू सांगते की ती माझी मैत्रीण आहे. तेव्हा रुक्मिणी ही त्या ऋतुजाला म्हणते की काय तुझं डोकं तर फिरलं नाही का, हिची मैत्रीण आधीच पिंकी या घरात आले होते, तिने किती घरामध्ये गोंधळ घातला होता, आता ही आणि याच्यानंतर आता हिची पुन्हा मैत्रीण, म्हणजे या घरामध्ये किती गोंधळ होणार. ऋतुजा तुला काही कळत नाही का. तेव्हा ऋतुजा म्हणते माझ्या मुलाच्या सुखापुढे मला काही दिसत नाही, माझा मुलगा सुखी असेल तर मी सुखी राहणार आहे. आणि तेव्हा रुक्मिणी म्हणते ए विनायका आता तूच कर. तेव्हा सिंधूसुद्धा वर म्हणून ए विनायका जरा या फडफडच्या डोक्यामध्ये थोडंसं काहीतरी घाल असं म्हणते. त्यानंतर ती असं बोलत असताना ती परत ऋतुजाला म्हणते की काकू तुम्ही तुमच्या सुनेला घरामध्ये घ्या ना, कितीक वेळ तिला बाहेर ठेवणार आहे. तेव्हा ऋतुजा ही त्या मुलीचं ऑक्शन करू लागते आणि पाठीमागे वळून रेश्माला बघू लागते. रेश्मा ही तिच्याकडे बघत असते, तिला त्रास तर होत असतो परंतु ती काहीही बोलत नाही. त्यानंतर ते दोघेही घरामध्ये येतात. घरामध्ये येऊन त्या दोघांना सोफ्यावर बसवलं जातं. घरातील सर्वजण त्या ठिकाणी असतात. तेव्हा सर्वजण म्हणतात की आता आपल्याला सर्व काही विधी उरकायचे आहे, त्यामुळे आपण सर्वांनी आवरून घेऊया. तेव्हा मधूसुद्धा बघत असते. तेव्हा सिंधू म्हणते की चला आता आवरूयात आणि ती रुक्मिणीच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असते. रुक्मिणी राघवकडे बघते आणि राघव जरा खोकलून तिचा हात तिच्या खांद्यावरचा काढायला सांगतो. आणि रुक्मिणी म्हणते की मला हे काही पसंत नाही, हे वागणं चुकीचं आहे आणि मी ह्या लग्नाला तयार नाही आहे. तेव्हा ऋषभ तू हे असं कसं केलं आणि आपल्या घरचे हे संस्कार आहेत का. ऋषभ म्हणणार की मला आता मूव ऑन व्हायचं आहे. मग तेव्हा ऋषभ असं सांगू लागतो आणि रेश्मा मात्र अतिशय घालमेल अवस्थेत असते. त्यानंतर घरातील सर्वजण आपापल्या तयारीला निघून जातात. ऋषभ, रेश्मा आणि ती लग्न करून आणलेली मुलगी असे हे चौघंही हॉलमध्ये असतात. हॉलमध्ये असल्यावरती रेश्मा ही ऋषभजवळ येते आणि ऋषभला म्हणते की ऋषभ तू हे काय चालवलं आहे. त्यावेळेस ऋषभ हा रेश्माला म्हणतो की रेश्मा तू जर मूव ऑन व्हायचं ठरवलेलं नाहीच आहे तर मी कितीक दिवस तुझ्या विश्वासावर बसणार ग आणि तुला मनवत राहणार. शेवटी माझंही काही मन आहे, तू माझं ऐकून घेत नाही मी काय सांगते ते आणि तू तुझंच हे करत आहे. म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की मी आता माझ्या जीवनामध्ये मूव ऑन व्हायचं. तू तर नाही होत मग निदान मला तर होऊ दे, असं तो हिला रेश्माला बोलत असतो. आणि त्यानंतर रेश्मा आणि ऋषभमध्ये जरा थोडीशी घासघीस चालू असते. सिंधूसुद्धा त्याच ठिकाणी असते. इकडे राजश्रीला रुक्मिणी म्हणते काय राजश्री हे काय चालवलं आहे. तेव्हा राजश्री म्हणते की वहिनी तुम्ही घाबरू नका, सिंधू असल्यावरती काही गोंधळ होणार नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते ती सिंधू असती तर मी टेन्शन फ्री राहिली असते, पण ती मुलगी असं म्हटलं राघव त्या ठिकाणी येतो. आणि राजश्री म्हणते ती मुलगी म्हणजे कोण. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.